बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्यानंतर तहसील समोरच नागरिकांनी फटाके फोडल्याचं पाहायला मिळालंय। कन्हेरवाडी येथील हनुमंत फड यांनी आपण गेल्या 3 वर्षापासून शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करत असून तो झाला नव्हता असे अधिकारी कामच करत नाहीत। परळीत अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे। पुढारी सांगतील त्याचंच काम होत आहे। हा सगळा मनमानी कारभार थांबला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुंबईमध्ये आज कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन सुरू होत आहे। आज आणि उद्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला ही परिषद होतीये। कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यात सहभागी होणार आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल। नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासंबंधी यात चर्चा होणार आहे। आता बातमी आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी। राज्य परिवहन महामंडळाच्या 86,000